शिर्डीमध्ये सध्या व्हाईटनर आणि जे टायर ट्यूब चिटकवण्यासाठी जे सोल्युशन वापरलं जातं त्याचा वापर करून नशा करणाऱ्या मुलांची संख्या शिर्डीमध्ये सध्या वाढत चाललेली आहे। काल रात्री आमच्या समोर अशीच एक घटना घडली। हे मुलं रात्रीचे नशा करून फिरतात आणि जे झोपलेले गोरगरीब असतील त्यांच्या खिशातून त्यांना हाणून मारून ओरबाडून त्यांच्या खिशातून पैसे काढून घेतात। ह्या घटना घडत असताना तिथं कोणीही त्या गरीबाला वाचवायला येत नाही किंवा कोणतेही पोलीस कर्मचारी याकडे लक्ष देत नाही। आमच्या समोरही काल अशीच एक घटना घडली। आम्ही त्या मुलाला पकडलं आणि पोलिसांना फोन केला, पण पोलिसांनी तिथे येण्याची तसदी घेतली नाही। काल 30 डिसेंबर 2024 ही तारीख होती आणि रात्री 9:30 वाजता आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला होता। समोरून जो कोणी ठाणे अंमलदार असेल त्यांच्याकडून आम्हाला असा प्रश्न केला गेला की तो पिलेला आहे की नशेत आहे की काय, म्हणजे नशेत असला तर आम्ही येणार नाही अशा प्रकारची त्यांची भूमिका होती। आणि शेवटी तिथे पोलीस आले नाही, परंतु आम्ही त्या पोराला धरून ठेवलं आणि त्याच्याकडून वधवून घेतलं त्यांनी काय केलंय ते, आणि शेवटी त्याला माफी मागून आम्हाला सोडून द्यावं लागलं। परंतु ह्या घटनेकडे जर लक्ष दिलं नाही, अशा प्रकारच्या मुलांकडे लक्ष दिलं नाही तर उद्या हे मुलं थोड्याशा जास्त पैशासाठी रात्रीच्या वेळी कोणाच्याही अंगावर वार वगैरे करून सुद्धा पैसे ओरबाडून घेऊ शकतात। आणि अशा प्रकारच्या घटना याआधी सुद्धा शिर्डीत घडलेल्या आहेत। तर शिर्डी पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की अशा प्रकारच्या मुलांना शोधून काढावं, त्यांना अटकाव करावा आणि त्यांना रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवून या समस्येचा समूळ नायनाट करावा, ही माझी शिर्डी पोलीस स्टेशनला विनंती आहे। व्हिडिओ लाव, काय करत होता? कुठं काय गेलं? त्याच्या खिशातून काय काढत होता? कुठं काय काढलं? त्याला इचरा मार पैसे काय काढत होता? इकडे जवळ घ्यायचं पैसे ना काढत होता। कुठं काय गाडी तिथपर्यंत लावून पळत आलो, भाडं खाऊ मा दुकान रोज पाहतो माहिती मला। मग पोलीस बोलो रे, पोलीस बोलो। खाली बस, खाली बस लवकर, खाली बस। अरे खाली बस, तुला सोडणार नाही मी, काही झालं मग घरातून बाहेर काढ। अच्छा हुआ आप जल्दी आ गए, मैंने देखा था उधर से मेरा रोज नजर इधर आज पकड़ा गया वो इसलिए। काय झालं? पैसे गाडी द्या एवढ्यांच्या खिशातून चालले, लुटालूट करून रस्ते टिळ्याला उतराव मी, टिळ्याला तो लोकांच्या खिशातून कुठं काय काढलं राव? त्याला विचारा, नाव विचारा परत। नाव काय रे? नाव काय? नाव विनोद जगताप। कुठलं आहे? कोपरगाव। कोपरगावचं आहे ना? शिर्डीतला नाही ना प्रॉपर? नाही तिथं मित्र ऐकतोय कोणी? नाही हो, सोबतचे कुठे? कोण नाही। अरे एकटा कस केवढी डेअरिंग करून राहिल तू? कुठं दिवसा रस्त्याची काढाली शिवराय व्हाईटनर बेंडर काय वाढी तर रे? नाही काढू का खिशातून? काढू। आता हा जो पोरगा इथं पडलेला दिसतोय याला मी इथं आता मस्जिद जवळ इकडे शिर्डीच्या पालखी रोडच्या म्हणजे पिंपळवाडी रोडवर एक मस्जिद आहे, तर मस्जिद जवळ मी याला जे झोपलेले जे गरीब आहे त्यांच्या खिशातून पैसे वाढताना पकडलेला आहे। इथं लोक पण भरपूर आहे, यांच्यावर कॅमेरा मार। हे बघा, हे सगळे लोक इथं आहे, या लोकांसमोर हे सगळं घडलेलं आहे। आणि आता हा मी पोलीस स्टेशनला फोन केला, अर्ध्या तासापासून काही इथं पोलीस आलेले नाही याला धरायला। मी याला धरून ठेवलेलं आहे आणि मी आता याला सोडून देणार आहे। हे सोडून दिल्यानंतर यांनी जर पुढे काही केलं तर ती जबाबदारी पोलिसांची राहणार आहे। काय केलं तू सांगा? काहीच नाही, एवढं चुकी झाली। काय केलं? काय चूक केली? काय चूक केली? काहीच नाही, त्याच्याकडे 10 रुपये मागत होतं फक्त। ओढून ताडून मागत होता का? नाही। मग कसे काढत होता पैसे? ओळखीचा होता म्हणून। ओळखीचा होता का? कसा होता? ओळखीचा होता म्हणून 10 रुपये मागत होता त्याला। मी पाहिलं, मी धरलेलं त्याला, स्वतः धरलेलं। बाद में आया सेठ के पकड़ लिया। बैठ उधर, बैठ। पता क्या केस है? पता? हाँ, उधर है वो, बाद में वो बच्चा है ना, पास आके बोल, थोड़ा पास आके बोल ना। वो दादा था ना, उसको ऐसे मचोड़ा उसे और बाद में पैसा निकाला उसने। गर्दन पकड़ के दबोचा होता ना? हाँ, पैसा निकाल रहा। हाँ, पैसा निकल रहा। सांगा तू काय केलं सांग। अहो झाली चुकी माझ्याकडून। काय चुकी झाली सांग ना। घेत होता पैसे। कसे घेत होता? सांगितलं ना भाऊ ते। कसं ओढून घेत होता ना? परत करशील का? नाही काय कसं धरलो त्याला सांग आता। तुला जर सुटायचं असेल ना कबूल कर। पाय धरलो होता। पाय धरलो, अजून
बस वडीत न उचलला होता तू? हा थोडस उचललं होतं. उचललं होतं. मग नंतर काय झालं? काहीच नाही, तुम्ही आले मी आलो, मी काय केलं? धरून घेतलं मला. धरून ठेवला. हाणलं की तुला? नाही सेट सुनो ना यार, एक मिनिट. मारलं तुला मी? नाही नाही. पोलिसाला बोलवलं होतं ना मी. हा आले पोलीस इथं? नाही. ठीक आहे, आता मी तुला सोडून देऊ राहिलो. जर काही झालं तर जबाबदारी त्यांची पोलिसांची जबाबदारी. तू परत शिर्डीत दिसणार का? नाही. परत जर शिर्डीत काय काय काम धंदा करायचा असलं तर नाही. तू परत शिर्डी, तू कोपरगावचा आहे ना? कुठला आहे तू? कोपरगावच. कुठं काम करतो? एक मिनिट थांब, काढून घे. बोल ना. आपणा बार मध्ये. आपणा बार मध्ये काम. मालकाचं नाव काय? विनोद जगताप माझं नाव आहे. मालकाचं नाव काय? अक्षय. काय? अक्षय. अरे पूर्ण नाव सांग त्या मालकाचं. अक्षय वाणी. अक्षय वाणीच्या बारवर तू काम करतो? आपणा काय? आपणा बार. आपणा बार पुढं कोपरगावला. हा कोणत्या रस्त्याला? तू काय बोलतो बोलतो मला माहिती ना. येवल्या नाक्यापाशी. एवढं नाक्यापाशी ना? मग तू तिकडे आई घाली तो ना? परत इकडे दिसशील का? नाही दिसणार. आता तू सोड राहिलो आहे ना. हे बघ, धर रे माईक, धर. वीडियो उतारो. माईक दे इकडे. इधर आता कॅमेरा समोर. आता हे जे सोल्युशनची ट्यूब आहे ना, याचा नशा करते पोरं. दाखव काय लावा प्रीत तू? चप्पल चिपकायचंय ते. काय चप्पल चिपकायचंय ते. कोणची चप्पल चिपकवली तू? एकासाठी वापरतो सांग लवकर. सांगितलं ना. नशा करायला वापरतो? काय साठी वापरतो? नाशक. लय मार खाशील तू इथं. सोडला तर पळता पळता लोक आणतील तुला. सांग लवकर काय? बरं तुमचं कर. खरं माझं नाही. हे काय हा नाशा करायसाठी वापरतो. नशा करायसाठी वापरतो ना, मग कबूल कर ना. हा चालेल. हा? चप्पल चिपकायला तू काय धंदा आहे का तुझा चप्पल रिपेअर करायचा? मग याला सोडून द्यायचं आता. येदर तुझ्याकडेच राहू दे. किती चप्पल चिटकायच्या हात आहे? आता पहा तुमच्या एवढं वेळेस. याला आता सोडून राहिलो मी. याला काय कोणी मारलेलं वगैरे नाहीये. कोणी हात बी लावू नका याला. याला जाऊ दे आता इथून. चल उठ, निघ. उठ लवकर. उठ. जा आता. परत आहे ना कुठं करताना दिसू नको. मग निघा आता. ते सोल्युशन दे इकडं. आता काय तुला काय करायचंय त्याचं? लागले नाही. याचं काय करणार आहे आता? काय करणार आहे? कशाला लागत तुला? तलब आहे काय? तलब येते. कसं वाटत तू? करून दाखव. चल करून दाखव. करून दाखव ना कसं करतो. अरे करून दाखव ना. धर ना. तलब आहे ना. नाकात होती तो का डायरेक्ट? रुमालात लावतो का? कसं दाखव? रुमाल नाही ना दिला फेकून. करून दाखव ना. चल ना करून दाखव ना. चल काय माझ्यासाठी दिली का बातमी? आता तुम्ही आता तुमच्या हिशोबाने चल निघ. परत कुठं करताना जर दिसला तुला हानील मी. कॅमेरा नाही चालू कर ना. तुला वेळेला आवडलं ते येऊ शकतो. वेळे नाही. तिकडे बारला काम करतो ना. कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल कोते, खबर भारत, शिर्डी.